म्हणजेच एफडीएचे नवे आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता थेट वडापाव आणि समोसा विक्रेत्यांवर आपली वक्र दृष्टी वळवली आहे। जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रात कुठेही राहता आणि रस्त्यावर उभे राहून वर्तमानपत्राच्या कागदावर गरमागरम वडापाव, भजी किंवा समोसे खाण्याची तुम्हाला सवय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे। तुकाराम मुंढेची मोठी कारवाई। महाराष्ट्र हजारला रोजच्या खाण्यापिण्यात सापडली ही वस्तू। तुकाराम मुंढे याची आतापर्यंत सर्वात मोठी धाड महाराष्ट्रात खळबळ उडवणारी ठरली। महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या भेसळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला। अशा 3 वस्तूंमध्ये गंभीर भेसळ आढळल्याचा दावा करण्यात येत आहे, ज्या वस्तू राज्यातील बहुतांश लोक दररोज खातात आणि पितात। या कारवाईमुळे आता 12 कोटी लोकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून 192 जागांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। त्यांच्या टीमवर हल्ला झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहे। काही ठिकाणी त्यांच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली, मात्र त्यानंतर झालेल्या मोठ्या खुशालामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मोहिमेकडे वेधलेले आहे। कारण की तुकाराम मुंढे इथेच थांबणार नाही, ते ॲक्शन मोडमध्ये आहे। अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी विविध कंपन्या, व्यावसायिकांवर कारवाया सुरू केल्या। अनेक ठिकाणी औषधे आणि खाद्यपदार्थ तपासणी करण्यात आली। त्यानंतर त्यांचे लक्ष रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे वळले। अचानक तपासणी दरम्यान वडापाव विक्रेत्यावर वापरले जाणारे वारंवार गरम केलेले तेल आणि वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळण्याची पद्धत आढळून आली। त्यांच्या मते वारंवार गरम केलेल्या तेलामध्ये आरोग्यास अपायकारक घटक निर्माण होऊ शकतात, तसेच वर्तमानपत्रावरील शाई उष्णतेमुळे अन्नपदार्थामध्ये मिसळण्याचा धोका असतो। त्यामुळे अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते आणि यामुळे कर्करोगाचा धोका पण वाढू शकतो। त्यामुळे आता याच्यावर बंदी आल्यानंतर सुद्धा रस्त्याच्या कडेला असलेले जे पण अन्नपदार्थ विकणारे किंवा वडापाव असो, समोसा असो, कचोरी असो, यासारखे जे गरम तेलकट पदार्थ आहे ते विकतात आणि ते लगेच त्याला काढून वर्तमानपत्रात देतात। या गोष्टीमुळे आता वर्तमानपत्राला बॅन करावं आणि बॅन झालेलं आहे तरी सुद्धा याची लागू पद्धत अजून झालेली नाही। त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी मोठे ॲक्शन घेऊन यांच्यावर कारवाई करायचे ठरवलेले आहे। यानंतर भेळ आणि इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या केंद्रावरही तपासणी करण्यात आली। काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य, शिळे पदार्थ आणि अस्वच्छ पद्धतीने साठवलेले खाद्यपदार्थ आढळल्याचे सांगितले जाते। यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दूध। प्रत्येक घरातील दैनंदिन उत्पादन म्हणजे दूध। विविध तपासण्यामध्ये काही नमुन्यामध्ये पाणी, स्टार्च आणि इतर पदार्थाचा भेसळ आढळल्याची घटना यापूर्वी समोर आल्या। त्यामुळे ग्राहकांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे। तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांनाही जागरूक राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा औषधाची माहिती संबंधित विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थाची निवड करणे ही सर्वात मोठी खबरदारी ठरणार आहे। मला माहीतच आहे की सध्या पाहायला हिशोबाने तुकाराम मुंढेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि या चर्चेबाबतच सर्वात मोठी बाब म्हणजे आता नागरिकांना जागरूक राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ हे खाणे टाळावे लागणार आणि टाळण्यासोबत तुम्ही जागरूक सुद्धा होऊ शकतात। आपल्या आजूबाजूला असलेले चौपाटीवर लागलेले भेळ भंडार या गोष्टीकडे लक्ष द्या। तुम्हाला पेपरमध्ये देतात, वर्तमानपत्रामध्ये देतात का कोणत्या वस्तूमध्ये ते तुम्हाला देतात। भेसळयुक्त पदार्थ ओळखणे तुम्हाला आले पाहिजे। संपूर्ण माहिती तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे, कारण की तुकाराम मुंढे हे एकटे आपल्यासाठी लढत आहे। त्यांच्याबरोबर आपल्यालाही या मोहीममध्ये सामील होणे आवश्यक आहे। म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की जागरूकता आणणे नागरिकांमध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे। जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आसपडोस कुठे पण या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सगळ्या माहिती पोहोचल्या पाहिजे। तुमच्या इकडे जुई चौपाटी किंवा तुकाराम मुंढेंना तुमच्याकडून एक जर कमेंट द्यायची असली तर तुम्ही कमेंटमध्ये काय म्हणणार कमेंट करा नक्की। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।